गलिच्छ राजकारणाला जनता वैतागली। विधानसभेच्या सर्वच जागा आपच्या वतीने लढविण्याचा निर्णय। पत्रकार परिषद संपन्न। राज्यातील राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेले असून या गलिच्छ राजकारणाला जनता वैतागली आहे। जनतेला आता परिवर्तन हवे असून त्यामुळे आम आदमी पार्टी ही यंदा राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागा संपूर्ण ताकदीने लढणार असल्याची माहिती आज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नविंदर अहलुवालिया यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली। तर धुळे शहरातील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सदर पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली। या प्रसंगी उत्तर महाराष्ट्राचे सहसचिव अविनाश देशमुख, धुळे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राहुल जाधव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरविंद वडवी आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस सहसचिव देशमुख यांनी सांगितले की गेल्या 10 वर्षात सरकारने राज्यात आरोग्य, शिक्षण व विकास अशा कुठलेही प्रश्न सोडवले नाही व ठोस अशी कामे केले नाहीत। केवळ टीका टिप्पणी, आरोप प्रत्यारोप, गलिच्छ राजकारण केले। जनतेला राजकारणाशी काही देणं घेणं नाही, त्यांना फक्त आरोग्य, शिक्षण व विकास हवा। त्यामुळेच याच प्रश्नावर आम आदमी पार्टी काम करणार असून यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या वतीने सर्व जागा लढवल्या जातील। 288 जागांवर उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर स्वच्छ चेहरा देण्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असून योग्य उमेदवाराला संधी दिली जाईल असेही त्यांनी सांगितले। तर धुळे जिल्ह्यात अवधान व नरडाणा येथे एमआयडीसी असताना मोठे उद्योग देखील आलेले नाहीत। केवळ कमिशनच्या प्रकारामुळे उद्योग दुसरीकडे जात असून जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असताना देखील पाणी शेतात देण्याचे योग्य नियोजन नसल्याचा आरोप देखील या ठिकाणी जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार यांनी या पत्रकार परिषदेतून केला। या बाबतीत आमचे जे उत्तर महाराष्ट्राचे सचिव आहेत देशमुख साहेब, हे यांचं विधानसभे संदर्भात काय प्लॅनिंग आहे ते पहिले आपल्याला सांगतील। मग तुमचे काय प्रश्न असतील तर आम्ही त्या प्रश्नांना सगळे उत्तर देऊ। पूर्णतः केलं लागणार आहे। वरिष्ठांनी दिल्लीला आमची एक महिन्यापासून मीटिंग झाली दिल्लीमध्ये आम्हाला वरिष्ठांनी असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या टाकलेले उमेदवार बघा, आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यांना तुम्ही सांगितल्या प्रकारे संधी देऊन आपण महाराष्ट्र विधानसभा यावेळी टाकलेलं लढू। आता महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे त्याची परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रात, हे सगळे गलिच्छ पूर्ण झालेलं राजकारण। आणि या 10 वर्षात तरी अशा अवस्था आली जेव्हापासून भाजप सत्तेवर आले, अवस्था ही केली की तत्व म्हणून कुठल्या राजकारणात राहिले नाही। अनामारे कोडाकोडी कपडे काढी अंडरपॅन्ट काढी ह्या लेवलला सगळं राजकारण केले। अशा परिस्थितीत आता जनतेला एक चांगला स्वच्छ असा चेहरा आम आदमी पार्टी म्हणून एक पर्याय म्हणून जनतेने तो घ्यावा। आणि जनतेला माझं तुमच्या माध्यमातून एक आव्हान आहे की शिक्षण, रोजगार, आरोग्य यावर कुठलाही पक्ष, कुठलाही नेता बोलायला तयार नाही। सकाळ म्हटले की अनामारे भांडणं हेच चालू आहे सगळ्यांचं आणि त्याच्यावरती काय टिप्पणी ह्याच दिवस चालले। ही 5 वर्ष 19 पासून ही 5 वर्ष कशी गेली 24 पर्यंत कुठल्याही जनतेचा प्रश्न म्हणून कुठल्या नेत्याने कुठलाही प्रश्न म्हणून शेवटपर्यंत नेल्यावर कुठल्या बाबतीत काम करायला तयार नव्हतं। यांचं आपापसात चाललंय पक्ष कुठला हे कुठलं की कुठलं हे गद्दारी केली त्याला गद्दारी केली। जनतेला गद्दारी कोणी केली काय केली याच्याच काय नाही। जनतेला काय, जनतेचा विकास पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण पाहिजे आहे, आरोग्य पाहिजे आहे, हे जनतेला पाहिजे आहे, याचं कुणाला काय घेणं नाही। त्यामुळे आम आदमी पार्टी असे चेहरे देईल की जे शिक्षणात पदवीधर असतील किंवा ते लोकांच्या काम। नमस्कार, मी अविनाश देशमुख, महाराष्ट्र राज्य सहसचिव आम आदमी पार्टी। मी मध्ये 288 जागा ताकदीशी लढणार आहे आणि आमची चाचपणी ज्या विषयामध्ये चालू उमेदवारीसाठी आम्ही उपस्थित आणि आलेला आहे। त्यामध्ये आमच्या उमेदवारांची बऱ्यापैकी आलेले दिवसात आम्ही ती यादी करू। आणि यामध्ये असे पण एक 4-5 चेहरे आहेत की जे आजी माजी आमदार आहेत, त्यांचं जे आता ही राजकारणाची झाली असता 3 पक्ष, 2 जे त्यांना 2च तिथे उमेदवार मिळणार आहेत, त्यातला जे राहणार आहेत, जे इच्छुक आहेत बाकीचे मला तिथे तिकीट मिळालं नाही, ते स्वच्छ प्रतिमेचे चेहरे 6 चेहरे आमच्या संपर्कात आहेत, त्यांना पण आम्ही इथे संधी देऊ। धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्हा या जिल्ह्यामध्ये असे 4ही जिल्ह्यातून एक 4-5 चेहरे आमच्याकडे आलेले आहेत। तसेच आमचे उमेदवार आम्ही एक 15 दिवसात तुम्हाला डिक्लेअर करून देऊ।